प्युअर गावठी पद्धतीने आपण मटण रस्सा बनवलेला आहे। आता मी इथं अर्धा किलो मटण घेतलेला आहे। 500 ग्राम मटण आहे। आता या मटणमध्ये मी 1 चमचा हळद टाकते, 1 चमचा मीठ टाकते आणि 1 चमचा धना पावडर टाकते। आता हे आपण असं मिक्स करून घेऊ। भाजी गावरान पद्धतीने बनवणार आहे, गावठी पद्धत। हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे। आता हे आपण काय करू, हे 2 मिनिटं बाजूला ठेवू। गॅसवरती कुकर ठेवला, कुकरमध्ये तेल गरम केलं आणि इथे मी 1 कांदा चिरून टाकला। आता हे कांदा आपण चांगलं परतून घेऊ। आता इथे आपला कांदा चांगला परतलेला आहे। आपण जो हळद मीठ लावून मटण ठेवलेला आहे ना, तो मटण आता इथे आपण टाकून देऊ। आता याला चांगलं हलवून घेऊ कांद्यामध्ये। मटण बनवताना अगोदर आपल्याला हे तेला मिठामध्येच उकडून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे तिखट बनवायचं। तेला मिठामध्ये उकडून घेतल्यावर त्याची चव खूप भारी येते। गावाकडे जो मटण आपण चुलीवर बनवतो ना, त्या मटणासारखीच याची चव लागते। त्यामुळे आपल्याला पहिलं तेला मिठातच बनवून घ्यायचं। ही पद्धत अस्सल गावठी पद्धत आहे आणि अशाच पद्धतीने मटण बनवायचं कधी पण। आता आपण जो मटण आहे ना, तो कांद्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। याच्यावरती आपण आता थोडंसं झाकण ठेवू, अर्ध करून। 2 मिनिटं मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आता दुसरीकडे गरम करायला पाणी ठेवते याच्यामध्ये टाकायला। 2 मिनिटं झालेलं आहे। मी आता हे झाकण उघडते आणि एकदा हे ना चांगलं हलवून घेते। आता हे मटण ना आपलं थोडंसं वाफळलेलं आहे। आता यामध्येच काय करायचं, गरम पाणी जे आपण केलेलं आहे ना, ते गरम पाणी टाकून द्यायचं थोडंसं। मी इथे हे गरम पाणी टाकलेलं आहे। 1 तांब्या किंवा 2 ग्लास गरम पाणी टाका। गॅस मोठं करा, एकदा हे हलवून घ्या असं। आता आपण काय करू, कुकरला झाकण लावून ठेवू। झाकण लावलेलं आहे। आता याच्या ना आपण चांगलं हे शिजेपर्यंत याला 5 शिट्ट्या घेऊत आपण, कारण की मटण लवकर शिजत नाही। त्यामुळे 4-5 शिट्ट्या घ्यायच्यात। मटण शिजतं तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। आता मी इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते। तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे। आपण तेलामध्ये ना थोडंसं खोबरं टाकू। मी इथं खोबरं बारीक करून घेतलं। ते खोबरं आपण तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊ। आता इथे खोबरं थोडंसं हलकंसं लाल झालेलं आहे। त्यामध्येच मी हे भाजलेले फुटाणे टाकून देते। तुम्ही फुटाणे टाकण्याच्या ऐवजी डाळ पण टाकू शकतात, हरभऱ्याची। आता हे आपण चांगलं भाजून घेऊ दोन्ही मिक्स। आता फुटाणे आणि खोबरा हलकंसं भाजलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ। जास्त भाजायचं नाही, थोडंसं हलकंच भाजायचं। आता हे काढून घेते आणि आता ह्या तव्यावरती आपण भाजून ठेवलेला कांदा आहे ना, तो कांदा परतून घ्यायचा। आता कांदा सुद्धा आपला चांगला परतलेला आहे। मी हे 1 कांदा घेतलेला आहे। आता हे काढून घेऊ। आता हा मसाला गार झालेला आहे। आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकते। वरूनच अर्धा चमचा तिखट मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धना पावडर टाकते। थोडेसे अद्रकचे तुकडे टाकते बाहेर।
बारीक चिरून टाकते। आता यावरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं, चांगलं बारीक करून घ्यायचं। आता मी हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेतला। आता इथे आपलं मिठाचं मटण सुद्धा चांगलं उकडलेलं आहे। मी आता हे कुकर गॅसवरून खाली घेतलं। आता याला थोडंसं गार होऊ देऊ। आता इथे आपलं मिठाचा रस्सा बी बनवून तयार आहे, मिठाचं मटण। तुम्ही आता हे सूप तुमच्या घरी जर लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ठेवू शकतात आणि मोठ्या माणसाला पण आवडतो। आता हे मटण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हे मटणाचे खांड मी एका छोट्या पातेल्यात काढून घेतले। आता आपण तयारी करूया मटण बनवण्याची। चला, आता मी इथं गॅसवरती भगुलं ठेवलेलं आहे। मी हे मटण भगुल्यातच बनवणार आहे, कारण की मला मटण अस्सल गावठी पद्धतीने बनवायचं, त्यामुळे मी भगुल्यात बनवते। आता मी इथे थोडंसं 2 पळ्या तेल टाकते। तेलाला थोडंसं गरम होऊ देऊ। आता मी इथे काही खडे मसाले घेतले। एक दालचिनीचा तुकडा घेतला, मोठी इलायची घेतली, 4 लवंगा घेतल्या आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे। तुमच्याकडे जो खडा मसाला असेल तुम्ही तो घेऊ शकता। आता हे आपण सगळं याच्यात टाकून देऊ। आता याला थोडंसं आपण तळून घेऊ। आता यामध्येच मी 1 चमचा जिरा टाकते। आता इथे खडा मसाला चांगला तळलेला आहे। त्यामध्ये आपण हे वाटण केलेलं मसाला टाकून देऊ आणि आता हे आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ। आता हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला तळून घ्यायचा। इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकूया। यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते, अर्धा चमचा लाल तिखट टाकते, चमचा कस्तुरी लाल मिरची पावडर टाकते, 2 चमचे मटन मसाला पावडर टाकते, सुहाना मटन मसाला पावडर आहे। आता हे आपण चांगलं परतून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। आता इथं पाणी टाक। आता 2 मिनिटं आपल्याला मसाला असाच परतून घ्यायचा। मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। आता या मसाल्यावरती 2 मिनिटं आपण असं झाकण ठेवून देऊ आणि हे आपल्याला कमी गॅसवरती ठेवायचं। जास्त गॅस केलं तर मसाला जळण आपला किंवा त्यामुळे कमी गॅसवरती ठेवायचं। 2 मिनिटं झालेलं आहे। आपण हे झाकण उघडून बघू। तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे, याचा अर्थ आपलं परतलेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण मटणाचे खांड टाकून देऊ आणि याला चांगलं हलवून घेऊ, मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ। हे खांड आपण मसाल्यामध्ये चांगले परतून घेऊ 2 मिनिटं, जेणेकरून जो भी मसाला आहे ना हे आपल्या या सगळ्या मटणला लागून जाईल। आता मसाल्यामध्ये चांगला परतलेला आहे। आता या मटणामध्ये आपण जो मिठाचा रस्सा बनवला होता ना तो मिठाचा रस्सा टाकून देऊ आणि थोडंसं गरम पाणी टाकू। तुम्हाला पाणी किती टाकायचं तुमच्यानुसार टाका। तुम्हाला रस्सा पातळ बनवायचा, घट्ट बनवायचा, कसा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। आता हे आपण चांगलं हलवून घेऊ। आता इथे हा मटण रस्सा आपण गॅसवरती शिजायला ठेवून देऊ। एकदम कमी गॅस ठेवायचा आणि हे 5 ते 6 मिनिटं आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं। मटणाला एक उकळी आलेली आहे। आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देऊ। मीठ टाकायचं कारण की आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे मिठाच्या भाजीमध्ये।
त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं। इथे 7 ते 8 मिनिटं आता झालेले आहे आणि तुम्ही बघू शकतात मटणाच्या रस्स्याला काय मस्त तरी आलेली आहे। इथे मटण शिजून तयार आहे। झणझणीत आणि झक्कास प्युअर गावठी पद्धतीचा आपण मटण रस्सा बनवलेला आहे आणि रस्सा सुद्धा एकदम झक्कास झालेला आहे। झणझणीत रस्सा दिसतोय। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि इथे आपलं गावठी पद्धतीने मटणाचा रस्सा बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा। एकदम गावठी पद्धतीने आपलं मटण तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे। आता भेटूया असंच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।